नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. एप्रिल महिन्यातली एकादशी तिथी ही 5 एप्रिल 2024 रोजी आहे. या एकादशीला पापमोचनी एकादशी असे देखील म्हणतात. पापमोचनी एकादशी हा जगभरातील हिंदूंसाठी पवित्र दिवस आहे. हा चैत्र महिन्यात कृष्ण पक्षाच्या 11व्या दिवशी साजरा केला जातो. पापमोचनी एकादशी ही पापांची शुद्धी करते आणि त्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीस त्याने केलेल्या मागच्या वर्षातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते. पापमोचनी हा शब्दच सर्व पापे दूर करणारा असा आहे. असे मानले जाते की पापमोचनी एकादशीचे व्रत भक्तिभावाने आणि प्रामाणिकपणे पाळल्याने व्यक्तीचे मागील जन्मातील पाप धुवून जातात आणि त्यांना चांगल्या आयुष्यासाठी आशीर्वाद मिळतो. तर आपल्याला अशा या पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. बघा, यामुळे तुमचे 7 जन्माचे दारिद्र्य नष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. घरातील लक्ष्मी तुमची टिकून राहणार आहे. घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाणार आहे. त्याचबरोबर तुळशी बाबतीतल्या या चुका आपल्याला एकादशीच्या दिवशी अजिबात करायच्या नाही आणि हे काही नियम आहेत. हे नियम आपल्याला पाळून तुळशीची पूजा करायची असते. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या वर्षीची पापमोचनी एकादशी 5 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. एकादशी तिथी 4 एप्रिलला 4:14 सुरू होईल आणि 5 एप्रिलला 1:28 दुपारी समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 5 एप्रिलला ही एकादशी तिथी साजरी केली जाणार आहे आणि या एकादशीचं व्रत हे 6 एप्रिल म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी सोडण्यात येईल. या पापमोचनी एकादशीची जर का तुम्ही व्रत केले तर बघा, तुमच्या मागील जन्माचे त्याचप्रमाणे तुमच्याकडनं कळत न कळत झालेल्या चुकांचे किंवा पापांचे तुमचे शमन केले जाते. यासाठी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या एकादशीचं व्रत आवर्जून करू शकतात. एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे. त्यांची पूजा तुम्ही पंचोपचारे करू शकतात. माता लक्ष्मीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. या दिवशी आवर्जून पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या. एका पाटावर पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून त्यावर तुम्ही ठेवू शकतात. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही भगवान श्रीहरींना पाण्याने पंचामृताने अभिषेक घालू शकतात. आणि जर का भगवान श्रीहरीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुमच्या देवघरात असलेल्या श्री बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात. आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये बाळकृष्ण असतो, तर तुम्ही प्रत्येक एकादशीच्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर पाण्याने पंचामृताने अभिषेक घालू शकतात. यानंतर तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या कलरचे फूल आवर्जून अर्पण करायचे आहे. पिवळ्या कलरची मिठाई अर्पण करा. तुळशी पत्र आवर्जून तुम्हाला अर्पण करायचं आहे. श्रीहरी भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. पिवळा नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्य अर्पण करताना तुम्हाला त्यामध्ये आवर्जून तुळशीचे पान हे टाकायचे आहे. एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नसतो किंवा तुळशीचे पान देखील आपल्याला तोडायचे नसते. तुम्ही या दिवशी तुळशीची पूजा ही लांबून करू शकतात. तुळशीला स्पर्श न करता लांबून तुळशीची पूजा करू शकतात. आता हे तुळशीपत्र आपल्याला एकादशीला आवर्जून पाहिजे असतं. मग तुम्ही ते कसं आणणार? तर तुम्ही तुळस किंवा तुळशीचे पान हे आदल्या दिवशी म्हणजेच आज 4 तारखेला तुम्ही तोडून ठेवू शकतात आणि ते तुम्ही 5 तारखेला एकादशीच्या दिवशी पूजेसाठी वापरू शकतात. याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं हे व्रत असतं. बघा, तुळशी माता म्हणजेच माता लक्ष्मीचं एक रूप आहे. या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं आणि या दिवशी जर का आपण तुळशीला पाणी अर्पण केलं तर तिचं हे व्रत तुटतं आणि याचे कुठं ना कुठं दोष हे आपल्याला आपल्या घराला लागत असतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान तोडायचं नाही आणि त्याचप्रमाणे तुळशीला जल देखील आपल्याला अर्पण करायचं नसतं. तर ह्या 2 चुका तुम्हाला या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहे. त्याचप्रमाणे बघा, एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला थोडंसं कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे. आणि चिमूटभर तुम्हाला हळद घ्यायची आहे. तर तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये तुळशीला स्पर्श न करता 1 चमचाभर कच्चं दूध
आणि चिमूटभर हळद तुम्हाला अर्पण करायची आहे। सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही तुळशी मातेची पूजा ज्या वेळेस करणार आहात त्यावेळेस तुम्हाला 1 चमच्यावर कच्चं दूध घ्यायचं। दूध कधीही तापवलेलं घ्यायचं नाही, तर तुम्हाला कच्चं दूधच घ्यायचं आहे आणि चिमूटभर हळद घ्यायची आहे। तुम्ही ह्या वस्तू तुळशी मातेला अर्पण करायच्या आहे। तुळशीला लांबून हळदी कुंकू अर्पण करा, अगरबत्ती लावा आणि तुळशी मातेला नमस्कार करा। शक्य झाल्यास तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा मारा। प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। जर का तुमच्या काही इच्छा अडचणी असतील तर ह्या वस्तू अर्पण करत असताना तुळशी मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होऊ दे। तर ह्या वस्तू आपल्याला तुळशी मातेला प्रत्येक एकादशीच्या दिवशी अर्पण करायची आहे। तुमच्याकडे दूध नसेलच तर तुम्ही थोडंसं वाटीत गंगाजल घेऊ शकतात आणि ह्या गंगाजलमध्ये तुम्ही हे चिमूटभर हळद मिक्स करा आणि ही वाटी तुम्ही तुळशीपाशी ठेवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तुम्ही ह्या वाटीतलं हळद मिश्रित गंगाजल तुम्ही तुळशीला अर्पण करू शकतात। तर या पद्धतीने देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून दिवसभरात केव्हाही तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। यानंतर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी आपल्याला आपल्या घराबाहेर असलेल्या तुळशी मातेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। तूप नसेलच तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल। तुमच्याकडे जर का लवंग असेल, हिरवी विलायची असेल तर 2 लवंगा, 2 हिरवी विलायची, चिमूटभर हळद तुम्ही या तेलामध्ये आवर्जून टाकायची आहे। दिवा लावताना दिव्याखाली थोडंसं आसन द्यायचं, फुलं टाका, फुलाच्या पाकळ्या टाका किंवा थोडेसे तांदूळ ठेवा किंवा एका प्लेटमध्ये तुम्ही हा दिवा तुळशीसमोर लावू शकतात। दिवा लावल्यानंतर तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे, हळदी कुंकू दिव्याला लावायचा आहे आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरात असलेल्या सर्व निगेटिव्ह ऊर्जा, वाईट बाधा, वाईट शक्ती, वाईट गोष्टी, वाईट विचार या सर्वांचं शमन होऊ दे। कारण ह्या एकादशीच्या नावामध्येच याचा अर्थ दिलेला आहे। पापमोचनी एकादशी असल्यामुळे तुम्ही या दिवशी तुळशी मातेला देखील प्रार्थना करायची आहे। तुमच्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांचं किंवा पाप नष्ट होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशी मातेला करायची आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।